सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी चाकण, आळंदी आणि खेड या 3 शहरांमधून जाणारे पुणा नाशिक रस्ता असेल, तळेगाव शिक्रापूर रस्ता असेल, त्याचबरोबर आंबेठाण रस्ता असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत आहे आणि त्या ट्रॅफिकच्या माध्यमातून उद्योग नगरी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे अनेक लोकांना या ठिकाणी वेळ वाया जातो, मनस्ताप होतो आणि अनेक उद्योगांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास होत असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिकचा मुद्दा सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने प्रयत्न करावेत अशी विनंती या माध्यमातून मी आपल्याला करतो। त्याचबरोबर या ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जे कामं चालू आहेत ती खऱ्या अर्थाने चुकीच्या पद्धतीने चाललेले आहेत, हा माझा आरोप नाही। कन्क्लूड करा। परंतु त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मला अनुभव असल्यामुळे चुकीचे अंदाजपत्रक तयार करून शासनाची फसवणूक करून कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकारी यांचं संगनमत होत आहे असं दिसून येत आहे आणि त्याच माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी योजना कार्यान्वित होत नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो। त्याच्या पद्धतीने आपण शासनाला आदेश करून त्याची माहिती घ्यावी। त्याचबरोबर या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये 3 नगर परिषदा आहेत। 3 नगर परिषदामध्ये या ठिकाणी अजूनही कचऱ्याचं व्यवस्थापन नाहीये, नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, त्यामुळं शुद्ध पाणी पुरवठा नाहीये, ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी पूर्ण झालेलं नाहीये आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नव्यानं आता 3ही विभागाचे जे शिव आहेत त्या शिवनच्या माध्यमातून ज्या टेंडर प्रक्रिया झालेल्या आहेत त्या आपल्या पीडब्ल्यूडीच्या नियमानुसार धरून चाललेल्या नाहीयेत, त्यानुसार त्या कराव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। शासनाला आपण आदेश द्यावेत आणि त्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये पर्यटनासाठी काम व्हावं। हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकामध्ये या ठिकाणी काम चालू आहे, परंतु भविष्यात त्याला चालना मिळावी आणि चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या विकास आराखडा आणि जतन व संवर्धनाचा निर्णय व्हावा, एवढे प्रश्न या ठिकाणी आपल्या याच्या माध्यमातून मांडतो। धन्यवाद।